चला आता प्रश्न क्रमांक 8 पाहू आपण. त्रिकोण LMN आहे आणि LMN मध्ये MT किरण MT हा कोण M चा दुभाजक आहे असं दिलंय. आकृतीत दिसते पण हे दोन सारखे चिन्ह आहेत म्हणजे याचा अर्थ कोण M दुभागला गेला आहे. त्याच्यापैकी काही माप दिले तिथं, जसं की LM दिलाय 6, MN दिलाय 10, TN दिलाय 8, तर LT काढा. मग हे आधी घेतलेल्या गणितासारखंच आहे. मग तसंच आता याला सोडू. ठीक आहे ना. त्रिकोण LMN मध्ये MT हा कोण M चा दुभाजक आहे असं दिलेलंच आहे आपल्याला, है ना. मग जर का हा दुभाजक आहे तर मग कोण दुभाजकाचे प्रमेय वापरा. त्याच्यानुसार काय म्हणता येते आपल्याला मग की LT छेद TN बरोबर LM छेद MN असं लिहिता येतं आपल्याला. कशावरून? कोण दुभाजकाचे प्रमेय. बरोबर आहे का? ठीक आहे. चला आता किमती ठेवू. LT ची किंमत काढायची आपल्याला. मग LT जसंच्या तसाच. TN ची किंमत आहे 8. इकडे LM ची किंमत आहे 6 आणि MN ची किंमत आहे 10. किमती ठेवल्या. हा 8 इकडचा छेदात आहे, तो तिकडे घेऊ म्हणजे तो वर येईल गुणाकारात. 6 गुणाकारात 8 छेदात 10. किती झाले? LT बरोबर sin 8 48. 48 छेदात 10. 48 ला जर तुम्ही 10 ने भागलं तर उत्तर येईल 4.8. 4.8 कळलं? ठीक. प्रश्न क्रमांक 9 मध्ये पुन्हा एकदा एक त्रिकोण ABC दिलाय आणि त्याच्यामध्ये अशा खुणा सारख्या खुणा असलेला कोण B दिलाय म्हणजे याचा अर्थ BD हा कोण ABC चा दुभाजक आहे. इथं दिलेले लिहून त्रिकोण ABC मध्ये BD हा कोण ABC चा दुभाजक आहे. आणि मग किमती न देता अशा काहीतरी चल घेतलेत, याच्या किमती काढायला लागतील आपल्याला. जसं की AB ची किंमत x आहे, AD ची x वजा 2 आहे, DC ची x अधिक 2 आणि BC ची x अधिक 5 आहे. तर x ची किंमत काढा असा प्रश्न आहे. मग आपण इथे कोण दुभाजकाचा प्रमेयचा वापर करू शकतो, कारण इथे दिलेले की कोण दुभागले गेले है ना. मग मी इथे लिहितो की त्रिकोण ABC मध्ये BD हा कोण B चा म्हणजेच ABC चा दुभाजक आहे. ते दिलेलंच आहे. ठीक आहे ना. म्हणून मला काय लिहिता येते मग कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार AB छेद BC बरोबर AD छेद DC. लिहिता येते असं कोण दुभाजकाच्या किंवा कोण दुभाजकाचे प्रमेय. बरोबर आहे का? कोण दुभाजकाचे प्रमेयानुसार आपण हे लिहिलं. ठीक आहे. मग आता याच्यात जे जे तिथं दिले किंमत ती ठेवू. AB किती आहे? x. BC किती आहे? x अधिक 5. इकडे AD किती आहे? x वजा 2. DC किती आहे? x अधिक 2. समजलं? मग आता याचा तिरपा गुणाकार करू आणि याच्यातून आपण x ची किंमत काढू शकतो. हे इकडे घेतो. काय होईल? x गुणिला x अधिक 2. इकडे x वजा 2 गुणिला x अधिक 5 है ना. हे इकडे गेला गुणाकारात, हे इकडे आलं. याला सोडून घ्या. x गुणिला x म्हणजे x वर्ग अधिक x गुणिला 2 म्हणजे 2x. इकडे सोडून घ्या. x गुणिला x म्हणजे x चा वर्ग, x गुणिला 5 म्हणजे 5x वजा 2 गुणिला x म्हणजे वजा 2x आणि वजा 5 दोन्ही 10. ठीक आहे. आता सगळे चल एका बाजूला घेऊ आणि स्थिरांक एका बाजूला ठेवू. ठीक आहे ना. तर जर हे x वर्ग इकडे आणला तर याचं चिन्ह अधिक आहे, इकडे याचं चिन्ह अधिक आहे. इकडे हाच जर इकडून इकडे घेतला तर याचं चिन्ह वजा होईल, म्हणजे हा x वर्ग आणि हा x वर्ग कटते. बरोबर आहे. इथे उरला फक्त 2x. आता हा 5x मधून 2x गेला, इथे x उरले 3x. ते 3x जर का इकडे आणले तर त्याचं चिन्ह वजा होईल आणि इकडे वजा 10. मग आता 3x मधून 2x गेला, वजा x उरला आणि इकडे वजा 10. दोन्हीकडचे वजाचे चिन्ह कट केले तर काय उरलं उत्तर? x बरोबर 10. या गणितात तुम्हाला जर का पुढे ह्या बाजू काढायच्या असतील तर त्या पण तुम्ही काढू शकता. म्हणजे याचा अर्थ x बरोबर 10 म्हणजेच काय? तर AB 10 आलं है ना. AB बरोबर x होतं म्हणजेच ते 10 आलं. तुम्हाला AD जर काढायचं असेल तर AD काय होतं? x वजा 2 म्हणजे 10 वजा 2 म्हणजे किती? 8 असेल.
तुम्हाला डीसी काढायचं असेल तर डीसी काय होतं, एक्स अधिक 2 म्हणजे किती, 10 अधिक 2 म्हणजे किती, 12 आलं. आणि बीसी काढायचं असेल तर बीसी काय होतं, एक्स अधिक 5 म्हणजेच 10 अधिक 5 म्हणजेच 15. कळलं? एक्स 10 आलं, 10 मधून 2 गेले 8, 10 अधिक 2 12, 10 अधिक 5 15. अशा पद्धतीनं समजलं.